नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तुम्ही जर फॉर्म भरला असेल, माही सेवा केंद्रामधून, सेतू ऑफिसमधून, CSC सेंटरमधून किंवा अंगणवाडी सेविका ह्या कोणत्याही एका माध्यमातून जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेला फॉर्म भरला असेल, तर त्यांच्याकडे तुम्ही वारंवार जाऊन आपला फॉर्म मंजूर झाला आहे का विचारण्याचं गरज नाही. तुम्ही आता घर बसल्या तुमचा फॉर्म हा अप्रूव्ड मंजूर झाला आहे का हे चेक करू शकता. तर तो कसं चेक करायचं मोबाईलमधून मी तुम्हाला लाईव्हमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्याकरिता आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्ती मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, पहिला तुमच्याकडे तुमचा फॉर्म भरलेला जो आधार नंबर दिला आहे तो आधार नंबर तुमच्याकडं असायला हवं. तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये यायचं आहे आणि गुगल ओपन करायचं आहे. गुगलमध्ये सर्च करायचं आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov. ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आता मी ह्या लिंकवरती क्लिक करतो. ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल. आता तुम्हाला जर लॉग इन करायचं असेल तर खातेदार तयार करा ह्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं तुमचं आधार कार्डाप्रमाणे नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. परत एकदा पासवर्ड टाकायचा आहे आणि जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकून गाव टाकायचं आहे आणि नगरपालिका निवडायचा आहे. आणि तुम्ही जर अंगणवाडी सेवक आहे का, ग्रामसेवक आहे का, सामान्य महिला आहे, सेतू ऑफिस आहे का, तुमचं आपले सरकार सेवा केंद्र आहे का. तुम्ही जर सामान्य महिला असेल तर सामान्य महिला सिलेक्ट करा आणि जो कॅप्चा दिसेल तो कॅप्चा टाकून इथं साईनअप ह्याच्यावरती क्लिक करा. साईनअप ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं खातं तयार होऊन जाईल आणि तुम्ही जे मोबाईल नंबर तिथं वापरला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड जे वापरला आहे तो पासवर्ड इथं टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर कॅप्चा टाकून इथं लॉग इन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यावर लॉग इन सक्सेस असतं दिसेल. त्याच्यानंतर इथं कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर इकडं सरकारचं आहे तुम्हाला इथं मेनूच्या खाली पर्याय दिसतील की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार नंबर दिला होता तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो आधार नंबर इथे टाकून घ्या. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तो कॅप्चा दिसतो तो सेम टाकून घेतल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी आधार ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडिटी आधार ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा आहे. व्हॅलिडिटी ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकेशन आणि ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसेल. फॉर मोबाईल नंबर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबरसुद्धा दिसेल आणि स्टेटस सीन अप्रूव्ड असं दिसेल. तर तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ड असा ह्यामध्ये जर आला असेल तर तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे आणि तुम्हाला पैसेसुद्धा मिळणार आहेत. जर इथं इन प्रोसेस दिसेल, पेंडिंग दिसेल तर तुमचा फॉर्म अजून चेकिंग चालू आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही आपले सेवा केंद्र, CSC सेंटर, सेतू ऑफिस, अंगणवाडी सेविका यांच्याकडे न जाता तुमचं फॉर्म मंजूर झाला आहे का नाही हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. आणि तुमच्या इतर बहिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच कामाची व्हिडिओ येत राहतील तुम्हाला दररोज पाहायला मिळतील. परत माहितीचा व्हिडिओसह भेटूया. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.